गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता हे जे पाहतो ही पुणे मेट्रो. इकडे आहे ते रेंजल स्टेशन. इकडून आपण सरळ पुढे गेलो की आपल्याला रेंजल स्टेशन लागेल आणि इकडच्या बाजूला गेलो असं इकडे इकडच्या बाजूला आपल्याला खडके मेट्रो स्टेशन लागेल. आपण काल पाहिलं असेल ते खडके मेट्रो स्टेशनचं काय स्टेटस आहे ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण मोस्ट प्रॉबॅबली आज मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण रेंजल्स मेट्रो स्टेशन कुठपर्यंत आलं आहे किंवा काय स्टेटस आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर स्टेटस पाहण्याचा उद्देश एवढाच आहे की स्वारगेटपासून आपण जर पिंपरी चिंचवडकडे निघालो तर शिवाजीनगरपर्यंत स्वारगेटपासून अंडरग्राऊंडने आपण शिवाजीनगर स्टेशनपर्यंत पोहोचू शकतो. तसंच रेंजल्सच्या म्हणजे शिवाजीनगर सोडलं की थोड्याशा अंतरावरनं आपली अंडरग्राऊंड मेट्रो ही एलिव्हेटेड होती, जी की ही हे पाहिजे समोर आपल्या जी चाललेली आहे ती पुण्याहून मुंबईच्या दिशेने चाललेली सेंट्रल रेल्वे. आता आपण जाऊयात मागे, म्हणजे माझ्या मागच्या दिशेने, म्हणजे आपण रेंजल्सकडे पोहोचू. चला तर आता ह्या दिशेने आपण रेंजल्सकडे निघालो आहे. रेंजल स्टेशन कुठं आहे ते मलाही माहिती नाही आहे, पण आपण पाहण्याचा प्रयत्न करत जातो आहे. म्हणजे अशा दिशेने सरळ जाऊयात आणि जिथे रेंजल स्टेशन सापडेल म्हणजे दिसेल तिथे थांबूयात. इकडून आपण असं खडकीच्या दिशेने आलो आहे. ही आपली मेट्रो आणि इकडे आपण रेंजल्सकडे चाललेलो आहे, रेंजल स्टेशनकडे चाललेलो आहे. मला फक्त मी मुद्दामून थांबलो एवढ्याकरता, हे जे वरनं आपल्याला या खरं तर मित्रांनो मी या रस्त्याने आलो आहे पहा, आणि मेट्रोच्या खालून आणि असं बरंच पुढं आल्यानंतर मी आत्ता मुद्दामून थांबलो आहे. मला जे दिसेल ते हे रेंजल्स एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन होणार आहे आणि त्याचं स्टेटस असं आहे. खरं तर मी लांबून म्हणजे अशा इकडून ते मध्ये कुठे थांबलो नव्हतो. आता माझ्या डोक्यावरून मेट्रो चाललेली आणि हे मागे जे आपण थांबलो आहे ते रेंजल्स मेट्रो स्टेशनपाशी. हे जे आपण आत्ता पाहतो आहे एक्झॅक्टली मी डेफिनेट इथे मी वाचलं नसेल, ऐकलं नसेल किंवा कोणी मला सांगितलं जरी नसेल तरी ही जी प्रोव्हिजन आहे ती रेंजल्स मेट्रो स्टेशनची. कारण मी आत्ता रेंजल्सच्या एरियामध्ये उभा आहे. आत्ता पहा असं आपण मागून आलेलो आहेत आणि मागून जर आलेलं आहे ह्या कडेने इकडे लिटरली इथे पहा ह्या झाडाच्या मागून आपली सेंट्रल रेल्वे जाते आहे. तर आपण आता आणखी पुढे जाऊयात, म्हणजे शिवाजीनगरच्या दिशेने म्हणा किंवा पुण्याच्या दिशेने म्हणा. मागच्या बाजूने मागच्या बाजूने जी मेट्रो गेली आहे ती पिंपरीच्या दिशेने. तर आपण आणखी आता मी आत्ता मुद्दामून जो थांबलो आहे ते ह्या दिशेने म्हणजे माझ्या समोरच्या बाजूला पुण्याची शिवाजीनगर आहे. आणि मी आत्ता जसं म्हटलं मी तुम्हाला की मी सिव्हिल कोर्ट रेंजल्स मेट्रो स्टेशन खाली उभा आहे. तर दिसत असेल ते रेंजल्स मेट्रो स्टेशन, म्हणजे एक्झॅक्टली मी स्टेशनच्या खाली उभा आहे. मी परत दाखवतो. तर हे आहे रेंजल्स मेट्रो स्टेशन. म्हणजे हे पाहिजे असं रेंजल्स मेट्रो स्टेशन. आणि जर सरळ गेलो आपण तर शिवाजीनगरकडे जाऊयात. तर आपल्याला शिवाजीनगरच्या दिशेने जायचं आहे. मी केवळ फक्त हे रेंजल्स मेट्रो स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण अजून साईडने पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे ते रेंजल्स मेट्रो स्टेशन
आणि वरून आपली जी मेट्रो चालली आहे. मला एक सांगायला आणखी आवडेल, हे वर जे दिसतं ना आपल्याला, हे पेंटाग्राफसाठी म्हणजे हे पेंटाग्राफ असं वर आहेत. आणि मला थोडी माहिती मिळाली म्हणा किंवा की मी कुठेतरी थोडंफार वाचलेलं आहे, हिंजवडी ते आपली सिव्हिल कोर्ट मेट्रो होणार आहे, त्याच्यावर हे पेंटाग्राफचे पोल नाही आहेत. म्हणजे मी जितकं पाहिलेलं आहे तिथपर्यंत तर अजून कुठे असे वरनं पोल गेलेले नाही आहेत. आणि ते पेंटाग्राफची जे काय इलेक्ट्रिसिटी असेल ते साईडनेच किंवा कुठून होणार असेल, मला कन्फर्म माहिती नाही आहे. तर हे आपण आत्ता उभे आहेत तर तुम्हाला की रेंजल्स मेट्रो स्टेशनपाशी. चला अजून थोडं पुढे जाऊयात. पुढे म्हणजे या दिशेने जाऊयात जिथे आपली मेट्रो उतरत जाणार आहे. म्हणजे आत्ता एलिव्हेटेडची आहे ती अंडरग्राऊंड होणार आहे. चला पुढे पाहूयात. असं आपण पिंपरी चिंचवडकडून आलेलो आहे. या आपली मेट्रो आणि इथे सर्व 2-2 कॉलम दिसत असतील म्हणजे रेंजल्स. हे जसं म्हटलं मी तुम्हाला, हे रेंजल्स मेट्रो स्टेशन होतं आहे ते. आणि त्याच्या पुढे असे 2-2 कॉलम आहेत. इतर वेळेला आपण पाहिलं असतील तर प्रत्येक ठिकाणी 1-1 कॉलम आहे. हे 2-2 कॉलम एवढं करतायत की इथपासनं मेट्रो आपली उतरत जाते आहे. म्हणजे एलिव्हेटेडवरनं अंडरग्राऊंड म्हणजे अंडरग्राऊंड होत जाते आहे. त्यामुळे हा पूर्ण उतार आहे. आता आपण आणखी थोडं असं आपण मागून आलो आहोत आणि म्हणजे शिवाजीनगरकडे पुण्याकडे. तर हे सगळे 2-2 कॉलम दिसत आहेत. याचा अर्थ हे केवळ एवढ्यासाठी आहे की ही जी उतरत झाल्याने मेट्रो एलिव्हेटेड होऊन अंडरग्राऊंड होत चालली. चला अजून थोडं पुढे पाहूयात. मी 2-2 कॉलम एवढ्यासाठी म्हणालो की अंडरग्राऊंडवरनं आपलं एलिव्हेटेडवरनं अंडरग्राऊंड होते. कारण ते नाही आहे, चूक माझ्या नंतर लक्षात आली. तर एक जी लाईन आहे ना, ही जी लाईन आहे ही कारशेडमध्ये जाणार आहे. आणि ही जी लाईन आहे ती आपली अंडरग्राऊंडमधनं एलिव्हेटेडकडे जाणार आहे. ही अशी वर चाललेली ही सर्व लाईन सिव्हिल कोर्ट आपलं पिंपरीकडे निघालेली आहे. आणि ही जी लाईन आहे हे 2-2 कॉलम आहेत ते केवळ एवढ्यासाठी आहे की ही आपले कारशेडकडे निघालेली आहे. हे पहा आता इथे फरक आपल्याला थोडक्यात म्हणजे माझ्या उजवीकडे असेल ती कारशेडकडे आणि डावीकडची लाईन आहे ती पिंपरी चिंचवड एलिव्हेटेड. तर आता आपल्याला हा फरक सरळ दिसतो आहे. म्हणजे ही लाईन ग्राउंड लेवलला येईल. ही लाईन ग्राउंड लेवलला येईल तेव्हा ती कारशेडमध्ये जाईल. आणि आत्ता माझ्या डोक्यावरनं मेट्रो चाललेली आहे ती अशी पुढे उतरत म्हणजे एलिव्हेटेडमधनं म्हणजे ही लाईन उतरत अंडरग्राऊंड होत जाईल. चला जाऊयात पुढे आपण. आता इकडे म्हणजे पिंपरी चिंचवडच्या दिशेने. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला की एक लाईन आपली कारशेडकडे गेली आणि एक लाईन शिवाजीनगर पुण्याकडे किंवा सिव्हिल कोर्टाकडे गेलेली आहे. आणि दुसरं असं की ही अशी एलिव्हेटेडची मेट्रो आपली मेट्रो एलिव्हेटेड होऊन अशी खाली अंडरग्राऊंड होणार आहे. अंडरग्राऊंड होत चाललेली आहे. पुन्हा आपण मागचं पाहूयात. हे पाया असं एलिव्हेटेडची अंडरग्राऊंड होत जाणार आहे. ही एलिव्हेटेड अशी एलिव्हेटेडच्या अंडरग्राऊंड होत चाललेली. आणि याच्या पुढे मला आता जाता येणार नाही आहे कारण पुढे कारशेड आहे. त्यामुळं याच्या पुढे मला जाता येणार नाही आहे. आणि ही एलिव्हेटेडची अंडरग्राऊंड होत चाललेली आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला इथे स्टॉप करावा लागेल कारण याच्या पुढे जसं
रस्ताच नाही आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.